विद्यार्थ्यांनो नमस्कार। आज आपल्याला महाराष्ट्राचा भूगोल आणि महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये जे काही बेसिक कन्सेप्ट आहेत आणि बेसिक जे प्रश्न पडले जातात, वारंवार परीक्षेला आपल्याला बेसिक प्रश्नावरती माहितीवरती प्रश्न येत आहेत आणि याच्यामध्ये टायटल बघून आपल्या लक्षात आलं असेल की परीक्षा कोणतीही असो, जरी कुठलीही परीक्षा असली तर त्याच्यामध्ये 3 ते 4 प्रश्न या बेसिक माहितीवरती आपल्याला पडताना दिसून येत आहेत। मग याचा अभ्यास करत असताना नेमकं महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत आपल्याला बघायचं। त्याच्यामध्ये पहिला आपण घेतलेला आहे महाराष्ट्राची निर्मिती। नेमकी महाराष्ट्राची निर्मिती कधी झाली तर महाराष्ट्राची निर्मिती ही 1 मे 1960 रोजी झालेला आपल्याला दिसून येतं। याच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये 2 राज्य होते, महाराष्ट्राचे 2 भाग केले। एक भाग हा गुजरातचा केलेला आपल्याला दिसून येतो आणि दुसरा भाग हा महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र आपल्याला वेगळा केलेला दिसून येतो। त्यामुळं परिषद प्रश्न येईल महाराष्ट्राची स्थापना कधी झाली तर उत्तर असेल 1 मे 1960 रोजी। क्षेत्रफळाचा विचार करता 3,07,713 चौरस किलोमीटर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे। चौरस किलोमीटर 3,07,713 चौरस किलोमीटर या पद्धतीनं महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे आणि भारताच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाचा क्रमांक हा 3रा लागतो। त्यामध्ये पहिलं येतं राजस्थान, हा पहिलं राज्य येईल, मध्य प्रदेश हे दुसरं राज्य येईल आणि 3ऱ्या नंबरला येतं आपलं महाराष्ट्र। लोकसंख्येच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र दुसरा, तर क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र हा 3रा असलेला आपल्याला दिसून येतो। त्यानंतर अक्षवृत्तीय विस्ताराचा विचार करता 15 डिग्री 8 मिनिटे उत्तर ते 22 डिग्री जवळपास बघायच्यामध्ये 22 डिग्री 1 मिनिटे उत्तर अक्षांश। अक्षवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तारामध्ये 2 पद्धतीचा आहे। 15.8 आणि 22.1 या पद्धतीने आपल्याला अक्षवृत्तीय विस्तार लक्षात ठेवावा लागेल। त्यानंतर रेखावृत्तीय विस्ताराचा विचार करता 72 मिनिट किंवा 72 डिग्री 6 मिनिट पूर्व ते 80 डिग्री 9 मिनिट पूर्व रेखांश मध्ये आपल्याला रेखावृत्तीय विस्तार महाराष्ट्राचा असलेला दिसून आपल्याला येतोय। महाराष्ट्राच्या दक्षिणोत्तरेचा जर आपण थोडासा अभ्यास केला तर महाराष्ट्राच्या मध्ये काही पुस्तकामध्ये 700 दिलेलं आहे, काही पुस्तकामध्ये 720 आहे। ती पुस्तकावरती असेल किंवा 2-3 पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो। पूर्व पश्चिमचा विचार करता पूर्व पश्चिम महाराष्ट्राची लांबी ही 800 किलोमीटरची पूर्व पश्चिम लांबी असलेली आपल्याला दिसून येते। समुद्र किनाऱ्याचा विचार करता महाराष्ट्राला एकंदरीत 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे आणि सर्वाधिक समुद्र किनारा हा रत्नागिरी या जिल्ह्यासाठी लाभलेला आपल्याला दिसून येतोय। ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा आपल्याला याच्यामध्ये काय बघायचं बघा। याच्यामध्ये महाराष्ट्राचं स्थान दिलेलं आहे, शेजारचे राज्य आपण ते एक बघायचे। महाराष्ट्राचं स्थान भारताचा विचार करता महाराष्ट्राचं स्थान हे मध्यभागी किंवा मध्यवर्ती ठिकाणी, पण मध्यवर्ती म्हणजे थोडस पश्चिम दिशेला आपल्याला असलेलं दिसून येतं। बरोबर आहे, पश्चिम दिशेस म्हणजे अरबी समुद्रालगत हा आपल्या महाराष्ट्र राज्य विस्थापलेलं आहे। शेजारच्या राज्याचा विचार करता महाराष्ट्राचा शेजारचे राज्य कोणते दिशा वाईज आपल्याला ते बघण्यासाठी आपल्याला महाराष्ट्राच्या वायव्य दिशेचा जर आपण विचार केला, आग्नेय नैऋत्य वायव्य, तर याच्यामध्ये पहिलं राज्य आपल्याला दिसून येतं जे की महाराष्ट्रामधूनच वेगळं झालेलं आहे, ते म्हणजे गुजरात। आणि एक केंद्रशासित प्रदेश आहे, त्याचं नाव आहे दादरा नगर हवेली। दादरा नगर हवेली आणि दीव आणि दमन हे आपल्याला केंद्रशासित प्रदेश असलेलं महाराष्ट्राच्या वायव्य दिशेला दिसून येतं। त्यानंतर उत्तरेचा विचार करता महाराष्ट्राच्या उत्तरेला मध्य प्रदेश हे राज्य आपल्याला असलेलं दिसून येतं। कोणतं? मध्य प्रदेश। पूर्व व ईशान्येला विचार केला तर महाराष्ट्राच्या पूर्वेला हे छत्तीसगड राज्य असलेलं आपल्याला दिसून येतं। कोणतं? छत्तीसगड। त्यानंतर आग्नेयचा महाराष्ट्राचा विचार करता आग्नेय साईडला तेलंगणा हे राज्य आहे। कोणतं? तेलंगणा हे राज्य आहे। तर दक्षिणेकडे आपल्याला कर्नाटक आणि गोवा हे 2 राज्य असलेले आपल्याला दिसून येत आहेत। ठीक आहे, आणि त्यानंतर बघा महाराष्ट्राच्या लोकसंख्येचा विचार करता 11.23 कोटी एवढी महाराष्ट्राची लोकसंख्या असलेला आपल्याला दिसून येतं। म्हणून तर मगाशी म्हणलं क्षेत्रफळाचा विचार करता महाराष्ट्र हा 3ऱ्या क्रमांकाला असेल, तर लोकसंख्येचा विचार करता 2ऱ्या क्रमांकाला महाराष्ट्र दिसून येतो, 1 नंबरला येतो तो उत्तर प्रदेश। ठीक आहे, या पद्धतीनं बेसिक स्तरावरती आपल्याला ही माहिती बघता येईल। भारताच्या लोकसंख्येशी असलेलं प्रमाण म्हणजे एकंदरीत 2ऱ्या क्रमांकाला जरी असला तरी एकूण भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये आपल्या महाराष्ट्रानं किती
किती लोकसंख्या व्यापली आहे तर ती आहे 9.28%. म्हणजे 100%पैकी महाराष्ट्राने 9.28% लोकसंख्या व्यापलेली आपल्याला दिसून येतं. त्यानंतर बघा महाराष्ट्राच्या राजधानीचा आता बेसिक आहे का, महाराष्ट्राच्या राजधानीचा विचार करता महाराष्ट्राची राजधानी मुंबई असलेली दिसून येते. उपराजधानी आपल्याला नागपूर या ठिकाणी दिसून येते. ठीक आहे. त्यानंतर विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये जवळपास 288 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यानंतर विधान परिषदेचा विचार करता 78 विधान परिषद मतदारसंघ आहेत. राज्यातील लोकसभेमध्ये एकूण मतदारसंघ किती तर ते आहेत 48. म्हणजे संसदेमध्ये महाराष्ट्रातनं 48 खासदार निवडून झालेले आपल्याला दिसून येत आहेत. राज्यसभेचे सदस्याचा महाराष्ट्राचा विचार करता 19 हे राज्यसभा खासदार हे आपल्या महाराष्ट्रामधून निवडून जात आहेत. तर जिल्हा परिषदा या 34 असलेला आपल्याला दिसून येत आहेत. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा आपल्याला काय बघायचंय, राज्यातील एकूण जिल्हे म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकंदरीत जिल्हे किती आहे तर ते जिल्हे आहेत 36. पूर्वी महाराष्ट्र झाला त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये 26 जिल्हे होते. म्हणजे स्थापनेपासून त्याच्यामध्ये 10 जिल्ह्याची भर पडलेली ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवा. तालुक्यांचा महाराष्ट्रामध्ये विचार करता 358 तालुके आहेत. त्याचं प्रमाण असं दिलेलं आहे 355 + 3. हे 3 म्हणजे ते 3 तालुके A-B-C अंधेरी, बांद्रा आणि कुर्ला हे 3 तालुके आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. आणि 355. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेची विचार करता 34 जिल्हा परिषद आहेत. म्हणजे लक्षात ठेवा जिल्हे जरी 36 असले तर जिल्हा परिषदा मात्र किती आहेत 34 आहेत. मग ते 2 जिल्हे कोणते आहेत की ज्या जिल्ह्यामध्ये मुंबई शहर याच्यामध्ये जिल्हा परिषद नाही. बरोबर आहे, मुंबई शहर. आणि दुसरा आहे मुंबई उपनगर. मुंबई उपनगर का तर हे एकंदरीत शहरीकरण झालेले 100% जिल्हे आहेत. ग्रामपंचायतीचे महाराष्ट्रात विचार करता 28,832 ग्रामपंचायती. किती 28,832 ग्रामपंचायती आपल्याला महाराष्ट्रामध्ये असलेल्या दिसून येत आहेत. महानगरपालिकेचा विचार करता महानगरपालिका आहे आपल्याला 29 आहे. कारण 29वी जी महानगरपालिका आहे आत्ताच जालना या ठिकाणी आपल्याला नवीन महानगरपालिका झालेली आपल्याला दिसून येतं. त्याच्या अगोदर इचलकरंजी असेल, त्यावर इचलकरंजीच्या अगोदर पनवेल असेल, पनवेलच्या अगोदर परभणी असेल, अशा पद्धतीच्या महानगरपालिका स्थापन झाल्या आहेत. नगरपंचायतीचा विचार करता महाराष्ट्रामध्ये 128 नगरपंचायती असलेल्या आपल्याला दिसून येत आहेत. नगर परिषदेचा विचार म्हणजे पंचायत समिती महाराष्ट्रामध्ये 351 पंचायत समिती असलेल्या आपल्याला दिसून येत आहेत. नगर परिषदा म्हणजेच नगरपालिका महाराष्ट्रामध्ये जवळपास 241 आपल्याला महाराष्ट्रामध्ये नगरपालिका असलेल्या दिसून येत आहेत. आणि कटक मंडळाचा विचार करता महाराष्ट्रामध्ये 7 कटक मंडळ एकंदरीत आपल्याला दिसून येत आहेत. ठीक आहे. तर या पद्धतीने बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला परीक्षेमध्ये हे सतत प्रश्न येत आहेत आणि या पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. त्यावेळेसच आपल्याला येणारे प्रश्न हे क्लिअर झालेले असतील. तर या ठिकाणी आपण थांबूयात, भेटूयात परत. धन्यवाद.